खूप सुंदर असा आपला चिवडा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर आज आपण बनवणार आहोत रागीचा चिवडा। हे रागीच्या लाया आहेत, बघू शकता असे ब्राऊन कलरच्या दिसतात। खूप टेस्टी आणि पौष्टिक असतात ह्या। तर थोडंसं आपण हे टोपामध्ये गरम करून घ्यायचे आहेत, कारण की चिवडा नंतर नरम पडायला नको, किंवा नरम जरी लाया असल्या तरीसुद्धा अशा गरम करून घ्यायच्या, म्हणजे चिवडा छान खरपूस होतो। तर बघू शकता मी 1.5 वाटी असे शेंगदाणे घेतलेत, 1 वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम मी लाह्या घेतलेल्या आहेत। तर 1 कपापेक्षा थोडंसं कमी असं तेल घेतलं, त्या टोपामध्ये मी डायरेक्ट शेंगदाणे घातले आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर बघू शकता एकदम हलवत राहायचं आहे, सारखं खरपूस भाजेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे हलवायचे आहेत, त्याने आपल्या चिवड्याला छान टेस्ट येणार आहे। तर आत्ता त्याच्यात मी घालणार आहे थोडंसं हिंग घालूनसुद्धा आपण हलवून घ्यायचं आहे। आता आपण घालतो आहे त्याच्यामध्ये पांढरे तीळ, 1 ते 1.5 चमचा पण पांढरे तीळ घालायचे आहेत, छान तडतडून द्यायचे आहेत। बघू शकता छान तडतडत आहे। तडतडल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर शेंगदाणे खरपूस वाटत नाही तर अजूनसुद्धा तुम्ही त्याला खरपूस भाजून घ्या। बघू शकता कलर चेंज झालेला आहे, एकदम छान असे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। तर आता आपण ह्याच्यामध्ये लाह्या घालून घेणार आहोत। तर हे बघा, सर्व लाह्या एकसाथ घालून घेऊया आपण आणि छान हलवून घेऊया। बाकीचे मसालेसुद्धा त्याच्यामध्येच घालणार आहोत, पण आधी लाह्या घालून घेऊया आणि हलवून घ्यायचं आहे छान। काही भागांमध्ये याला भडंग म्हटलं जातं किंवा लाह्यांच्या चिवडा म्हटलं जातं, तर तुम्ही बघू शकता। आता त्याच्यामध्ये आपण घालतो गोडा मसाला, 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर आपण घालत आहोत थोडीशी पिठी साखर, बारीक 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे। 1 ते 1.5 चमचा मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट। तुमचं तिखट किती आहे त्याच्या अंदाजे तुम्ही घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर एक लक्षात ठेवायचं आहे की शेंगदाणे भाजताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, तर मीठ त्या अंदाजाने घालायचं आहे आणि आता छान हलवून घ्यायचं आहे। छान एकजीव होईपर्यंत प्रत्येक दाण्याला आपला मसाला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपण हलवून घ्यायचं आहे। आत्तासुद्धा पांढरा कलर दिसतो आहे, तर बघू शकता आता छान हलवून मस्त एकजीव झालेला आहे। तर आपला चिवडा एकदम रेडी झालेला आहे। हा चिवडा पौष्टिकसुद्धा आहे, लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात आणि डाईट जे लोक करतात त्यांच्यासाठीसुद्धा खूप छान हा चिवडा आहे। बघू शकता किती सुंदर दिसतो आहे आणि मधल्या भुकेलासुद्धा तुम्ही हा चिवडा खाऊ शकता। तर नक्की तुम्ही हा चिवडा करून बघा।